तर प्रत्येकाने आठवड्यातून एकदा ना ही भाजी नक्कीच खायला पाहिजे। तर कढईमध्ये मी तेल गरम केलं, अद्रक लसणाची पेस्ट टाकली, छान परतून घेतली तेलामध्ये। त्यानंतर आपले बेसिक गोष्टी म्हणजे भाजी फोडणी करण्याकरता आपण जे टाकतो कांदे, हिरव्या मिरच्या छान अशा परतून घेतल्या। त्यानंतर टमाटर टाकलं, टमाटरसुद्धा छान असं परतून घेतलं। त्यानंतर तिखट, मीठ, हळद, जिरा मसाला, गरम मसाला पावडर, धना पावडर आणि त्यानंतर थोडंसं असं हिंग टाकलं। सर्व छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे बघा, ही आहे कच्ची पपई। तर कच्ची पपई मी छान अशी कट करून धुवून वगैरे ठेवली होती। त्यानंतर सर्व कच्ची पपई टाकून छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मंद आचेवर ही भाजी शिजवून घेतली। हे बघा, मस्त अशी आपली पौष्टिक कच्च्या पपईची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही ही भाजी जी आहे ना 8 दिवसातून तरी एकदा नक्कीच खायला पाहिजे। इतकी पौष्टिक भाजी आहे ही आणि खायलासुद्धा खूप टेस्टी वाटते। तुम्हाला वाटत असेल की ही भाजी कशी वाटते, पण खायला खूप छान वाटते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर मी वरून थोडी कसुरी मेथी टाकली आणि ही सुकी भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते। तुम्हाला आवडली का ही भाजी? कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी किचन विथ पनिशा आणि साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा दाबा। बाय बाय।